दररोज आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा अनालिसिस घेत असतो. आजचा आपला प्रश्न आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली होती 2025 ची. त्यामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, जर संरक्षक पेशींमध्ये रिकाम जागा घटक जमा झाले तर रंध्र उघडेल. यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोखंड आणि जस्त. इंग्लिशमध्ये सुद्धा वाचू. स्टोमॅटा विल ओपन इफ देअर इज अक्युमुलेशन ऑफ फॉलोइंग एलिमेंट इन द गार्ड सेल. ऑप्शन आहे मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न आणि झिंक. ठीक आहे, अशा पद्धतीने ऑप्शन दिलेले आहेत. आता आपण कन्सेप्ट सुरुवातीला समजून घेऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला उत्तर समजेलच. इथे संरक्षक पेशी असा उल्लेख आलेला आहे, त्याला आपण काय म्हणतो, गार्ड सेल असं म्हणतो. ज्या प्रामुख्याने तुम्हाला हे स्टोमॅटाचे स्ट्रक्चर दिसत असेल, यामध्ये ओपन स्टोमॅटा आहे आणि क्लोज स्टोमॅटा आहे, उघडा आणि हा बंद. यामध्ये तुम्हाला ह्या किडनी शेप म्हणजे मूत्रपिंडाच्या आकारासारख्या पेशी दिसत असतील. ह्या किडनी शेप पेशी आहेत आणि यालाच आपण काय म्हणतो, गार्ड सेल असं म्हणतो, संरक्षक पेशी असं म्हणतो. लक्षात द्या काय सांगितलं, स्टोमॅटा. आता हा स्टोमॅटा आहे. हा स्टोमॅटा नेमका कुठे असतो, पानाच्या खालच्या बाजूस म्हणजे लोअर इपिडर्मिसला असतो. काही वनस्पतीमध्ये वरच्या बाजूसही असतो. हिरव्या खोडातही तो आढळतो. स्टोमॅटा म्हणजे तुम्ही साधारण भाषेमध्ये म्हणू शकता पानाच्या पृष्ठभागावर असलेले छोटे सूक्ष्म छिद्र, त्याला मायक्रोस्कोपिक स्पोर सुद्धा असं म्हणू शकता. या मायक्रोस्कोपिक पोर मध्ये म्हणजे स्टोमॅटामध्ये गार्ड सेल असतात. गार्ड सेलमध्ये सुद्धा आणखी स्ट्रक्चर असतात. त्यामध्ये क्लोरोपास्ट तुम्हाला दिसत असेल हिरवे हिरवे. त्याच्यानंतर हे सेल वॉल दिसत असेल. हा शेप तुम्हाला किडनी शेप दिसत आहे आणि व्हॅक्यूल सुद्धा आहेत, हे तुम्हाला दिसत आहेत. प्रश्न आहे की स्टोमॅटा कसे उघडतात किंवा कसे बंद होतात. पोटॅशियम आयन असतात, त्याला ची संज्ञा के आहे म्हणून याला के प्लस आयन किंवा कॅटायन्स असं म्हणू शकता तुम्ही. यामध्ये गार्ड सेलमध्ये ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टने जमा होतात. त्याच्यानंतर स्टार्च आहे त्याचं मॅलिक ऍसिडमध्ये मॅलेटमध्ये कन्वर्ट होते. त्याच्यानंतर ऑस्मॅटिक प्रेशर जे आहे ते वाढते, म्हणजे द्रवाचे प्रमाण त्याच्यामध्ये वाढते. त्याच्यामुळे एंडो ऑस्मोसिस घडून येते, म्हणजे गार्ड सेल काय होतात, टर्जिट होतात. टर्जिट होणे म्हणजे काय होणे, फुगणे. म्हणून स्टोमॅटा काय होतो, ओपन होतो, त्याचा शेप बदलतो आणि रंध्र उघडते. याला स्टर्गर मेकॅनिझम असं म्हणतात. स्टोमॅटा बंद कधी होईल, जेव्हा पोटॅशियम आयन बाहेर जातील, पाणी निघून जाईल, म्हणजे एक्झो ऑस्मोसिस होईल आणि गार्ड सेल काय होतील, फ्लॅसिड होतील, म्हणजे आणि अशा पद्धतीने तो बंद होईल. अशा पद्धतीने स्टोमॅटा ओपनिंग आणि क्लोजिंग आपण शिकलो. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल, पोटॅशियम. अशाच पद्धतीने डिटेल अनालिसिस आपण घेत असतो. यावर आधारित तुम्हाला आयोग समोर सुद्धा प्रश्न विचारू शकते. आपली पूर्ण सिरीज आहे. रोज माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपला व्हिडिओ असतो. अधिक माहितीसाठी, डेली नोट्स अपडेट पीडीएफ साठी तुम्ही आपलं टेलिग्राम आहे स्पर्धा विश्व ऑफिशियल, ते जॉईन करू शकता. पुढील भागात अशाच नवनवीन माहितीसह, तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद.